पाटस राज जंगम चढाईसाठी येतोय राज जंगम आणि प्रत्येक खेळाडू हा आपापल्या परीनं आपल्या संघाला विजयश्री मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो. मात्र प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेलच अशातला भाग नाहीये. कारण सुखामागे दुःख आहे, दुःखामागे सुख आहे हे नेहमीच आपण पाहत असतो. असा एकही मानवी माणूस नाहीये की ज्याला आयुष्यभर सुखच मिळालंय आणि हाच खरा आनंद आहे. मग कधी 2 गुण मिळतात, कधी 3 गुण मिळतात, तर कधी अशी पकड होते. मग हे क्षण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मग आपल्या जीवनामध्ये देखील अशाच पद्धतीचा चढ उतार हा सातत्याने येत असतो. म्हणून जरी उतार लागला तरी न घाबरता पुन्हा एकदा आपण सक्षमपणे उभं राहून आपलं कार्य मात्र पुढे करायचं आहे. हीच या ठिकाणी असे संदेश या कबड्डीच्या माध्यमातून आपण घेत असतो. कारण दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळत नसते हे देखील विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा ऋतिक चढाईसाठी येतोय. बोनस गुण अर्थात त्या ठिकाणी पोयनाड या संघाला मात्र दिला जातोय. पोयनाड वसेस नागोठणे रायगड जिल्ह्यातील अनेक नामांकित संघ या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय. हॅलो गुणफलक पोयनाड नागोठणे पुन्हा एकदा ऋतिक. टायमिंग कॅल्क्युलेशन या ठिकाणी आमचे टाइम कीपर आणि आमच्या भगिनी देखील त्या ठिकाणी ऑन स्क्रीन बोर्ड त्या ठिकाणी गुणफलकाचं काम करत असताना आपण पाहतोय. त्यांना देखील धन्यवाद देतोय. कारण स्पर्धेवर लक्ष ठेवून नजर ठेवून त्या ठिकाणी गुणदान करायचं असतं आणि प्रत्येक गुण आपल्याला माहिती आहे महत्वाचा आहे. कारण एक एक गुणानं संघ हरू शकतो किंवा जिंकू देखील शकतो. म्हणून प्रत्येक गुण हा तितकाच महत्वाचा आहे. पोयनाड संघाकडे आपल्याला 3 गुण पाहायला मिळतात. आणि नागोठणे संघ जवळपास 0 वर त्या ठिकाणी आहे. एकही गुण त्या ठिकाणी नागोठणे संघाकडे नाहीये. पोयनाड संघ मात्र आतापर्यंत 3 गुणांवर आपल्याला पाहायला मिळतोय. भरारी तर घ्यायचीच आहे, उंच तर उडायचंच आहे आणि नक्कीच आपला नावलौकिक आपल्या संघाचा नावलौकिक मात्र वाढवायचाच आहे. आम्ही नेहमीच सांगत असतो की गरुडा इतके उंच उडता आलं नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाहीये. आपापल्या परीनं ती उडण्याचा प्रयत्न करतच असते. तशाच पद्धतीनं जरी एखाद्या खेळाडूला तेवढा खेळ जरी करता आला नाहीये तरी प्रत्येक खेळाडू आपापल्या परीनं खेळ करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं करतच असतो. आता मात्र 1 गुण आपल्या पारड्यामध्ये मिळतोय तो म्हणजेच नागोठणे संघाला. पोयनाड संघ आतापर्यंत 3 गुणांवर असताना आपण पाहतोय आता मात्र नागोठणे संघानं 1 गुण मिळवलाय. आपलं खातं मात्र त्या ठिकाणी खोललेलं आपण पाहतोय. आता मात्र निखिल शिर्के सूर्यनारायणाचं देखील आपण या ठिकाणी अस्ताला जात असताना आपण पाहतोय. नक्कीच एक सुंदर असं चित्र, सुंदर असा देखावा ह्या समुद्र किनाऱ्यावर आपण पाहतोय. अस्ताला जाणारा सूर्य असेल आणि अशाच ह्या वातावरणामध्ये अशाच ह्या देखाव्यामध्ये संपन्न होणारी ही कबड्डी स्पर्धा आहे. चहू बाजूनं चारही बाजूनं एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण आणि अशाच ह्या शुद्ध वातावरणामध्ये संपन्न केली जाणारी ही स्पर्धा आहे जी रायगड पोलीस दलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पूर्णत्वास घेऊन जात असताना आपण पाहतोय. चार गुणांवर पोयनाड आहे आणि नाममात्र 1 गुणांवर त्या ठिकाणी नागोठणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या बाद फेरी अलिबाग या ठिकाणी, कारण खरी उत्सुकता देखील उद्याची अनेक संघांना लागलेली आहे, ज्यामध्ये पेंट संघ असेल, मांडवा असेल, मुरुड असेल, रोहा असेल, दिघी सागरी असेल किंवा म्हसळा असेल. या संघानं मात्र तयारी केलेली आहे. आपल्यातील 2 संघ हे उद्या अलिबाग या ठिकाणी खेळणार आहेत. कारण जसा रायगड ही खऱ्या अर्थानं कबड्डीसाठी प्रसिद्ध आहे तशाच पद्धतीनं
या ठिकाणी अलिबाग असेल किंवा पेण असेल असे अनेक तालुके हे खऱ्या अर्थात कबड्डीसाठी प्रसिद्ध असणारे तालुके आहेत, ज्यामध्ये कबड्डी खऱ्या अर्थानं रुजली, फुलली आणि खऱ्या अर्थानं फळदायी ठरली असे हे तालुक्यामध्ये आहेत. अशा तालुक्यात ज्यानं आज देखील कबड्डी जिवंत राहिली आहे. म्हणून अशा सागरी किनाऱ्यांवर ज्या ठिकाणी ही कबड्डी खेळली जाते, ज्या ठिकाणी सागरी बांधव आहेत, ज्या ठिकाणी सागरी सुरक्षा दलामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांना एकत्रित आणण्यासाठी कबड्डी स्पर्धा आहे. दर्शन भिंगे नक्कीच गोड घेऊन आपल्या संघासाठी परतला. आता मात्र थर्ड रेड म्हणजेच डू ऑर डाय, करा या मरा, गुण तर मिळवावंच लागेल. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना नागोठणे संघाकडून आणि क्या बात आहे, इथे मात्र एक गुण आपल्या संघासाठी नक्कीच मिळतोय. प्रथमेश मात्र या ठिकाणी यशस्वी ठरला, एक गुण आपल्या संघासाठी घेतलाय. प्रथमेशनं एक उत्तम आणि सुंदर चढाया करणारा खेळाडू आहे. अनेक वेळेला आपण प्रथमेशला देखील पाहिलेला आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे ऋतिक चढाईसाठी भुईनाड वर्सेस नागोठणे अशा ह्या खेळामध्ये कुठेतरी सावकाशीनं खेळ खेळला जातोय. खेळाला तेवढी गती मात्र मिळत नाहीये, कारण 5 आणि 2 अशा ह्या गुणफलकांवर असणारे दोनही संघ आहेत. आक्रमकपणा जरी दिसला नसेल तरी सुद्धा काही मनामध्ये, काही तणामध्ये, काही गुपित गोष्टी असतात, नक्कीच ज्या उद्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात. कारण उद्याचा दिवस तितकाच महत्वाचा आहे. आज साखळी पद्धतीमध्ये आपण देखील जाणत आहात कोणते संघ त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत, परंतु उद्याचा रनर असेल, विनर असेल, हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. जे अनेक वेळेला ह्या संघांच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केला जातो, त्याचा परिपूर्ण त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि तशा पद्धतीने खेळ देखील अनेक वेळेला ह्या खेळामध्ये होत असताना आपण पाहतोय. आणि तशा पद्धतीच्या भाग्यपत्रिकेमध्ये आपण कोणत्या स्थानावर आहोत याची माहिती प्रत्येक संघाला आहे. आणि उद्या मात्र तसाच खेळ आपल्याला करायचा. पुन्हा एकदा प्रथमेश चढाईसाठी येतोय. सागरी सुरक्षा चषक 2025 कबड्डी साखळी स्पर्धा सागरी सुरक्षा दल व मच्छीमार बांधव यांच्यासाठीची ही कबड्डी स्पर्धा आहे. आज खऱ्या अर्थानं पावसानं देखील आपल्याला कुठेतरी आधार दिला. पुन्हा एकदा राज जंगम मात्र इथे पुन्हा एकदा आपल्या चढाईची धार दाखवतोय आपल्या संघासाठी. आणि गुणांची संख्या झाली ती 8, 2, 8 अशी त्या ठिकाणी गुणपत्रिका आपल्याला पाहायला मिळतोय. गुणफलक मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनेकांच्या मेहनतीतून आपण पाहतो अनेक आपले बांधव, अनेक कर्मचारी अगदी सकाळपासून या ठिकाणी कार्यरत आहेत. ही स्पर्धा यशस्वी होणं हाच त्यामागचा उद्देश आहे. तर प्रत्येक जणांना या ठिकाणी घेतलेली मेहनत आहे ती केवळ आपल्या ह्या बांधवांसाठी आहे, आपल्या ह्या सागरी बांधवांसाठी आहे, आपल्या ह्या सागरी सुरक्षा दलाच्या बांधवांसाठी आहे. पुन्हा एकदा प्रथमेश चढाईसाठी येतोय. 2 गुण आपल्या संघाकडे आहेत, मात्र प्रतिस्पर्धी संघाकडे 8 गुण आहेत. म्हणजे तब्बल 6 गुणांची आघाडी ही प्रतिस्पर्धी संघाकडे असताना प्रथमेश मात्र त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. कारण गुण तर मिळवायचेच आहेत. आता मात्र पुन्हा शक्य नाहीये, मात्र अशक्य झालंय. तीच जिद्द घेऊन त्या ठिकाणी पुढे गेला होता, परंतु थांबवलंय, अडकवलंय.
लोणाचा बोसा या ठिकाणी पडतोय तो नागोठणे संघावर. काहीच प्रश्नचिन्ह मात्र त्या ठिकाणी पुसटचं त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह नागोठणे संघाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 2 आहे आणि इकडे 12 आहे. 12-2 म्हणजे 10 गुणांची आघाडी आतापर्यंत पोयनाड या संघाकडे आहे. पोयनाड संघाचं नामकरण सुद्धा किंग ऑफ पोयनाड असं करण्यात आलेलं आहे. आणि किंग ऑफ पोयनाड आतापर्यंत खऱ्या अर्थानं किंग असताना आपण पाहतोय. कारण 12 गुण हे पोयनाड संघाकडे आहे. नागोठणे फायटर्स आहे परंतु तेवढी फाईट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये नागोठणे संघाकडनं. निखिल मात्र उभा राहिलाय, निखिल मात्र गेलाय, निखिल मात्र त्या ठिकाणी काम करतोय परंतु निखिलला यश मिळणार का. आणि पंच आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाहीये. दिनेश कासे 75 दिवसांमध्ये त्यांचा फर्स्ट शेवटचा सामना आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, आजच्या स्पर्धेतील शेवटचा सामना, साखळी स्पर्धेतील शेवटचा सामना. सामना मात्र मध्यंतरासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. 2-12 अशा गुणफलकांमध्ये आतापर्यंत 10 गुणांची आघाडी ही नक्कीच पोयनाड या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 10 गुणांची आघाडी आहे आणि 10 गुणांची पिछाडी ही नागोठणे संघाकडे आहे. डीजे चॅनल चालू व्हिडिओ ऑडिओ सगळं या पाऊस अंतर्गत पूर्वी 2 सामना मात्र सुरू होतोय मध्यंतर नंतरचा. पोयनाड वर्सेस नागोठणे. मनीषी आपलं देखील स्वागत. नागोठणे संघाचा निखिल मध्यंतर पर्यंत जवळपास 10 गुणांची पिछाडी असणारा या ठिकाणी नागोठणे संघ आहे. मध्यंतर नंतरचा देखील तेवढाच वेळ असतो. तेवढ्या वेळामध्ये आपली केलेली आघाडी आहे तिचं रूपांतर पुन्हा एकदा आपण आपल्या आघाडीमध्ये करणार का. पिछाडीवर असणारा आपला संघ आहे. 12-3 कोणत्या समुद्र संदेशला काय नाही टाकू कमी करू. ओके तुमचं म्हणणं आहे की आता तुम्ही सुद्धा काय टाकू शकता त्या समुद्र संदेशवर. परत पुन्हा एकदा निखिल. ओके नाही माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही समुद्र संदेशचा तुमच्याकडे हे सबस्क्राईब केलं तुम्ही निखिल नक्कीच यश संपादन करतो. पण एक गुण मात्र नक्कीच आपल्या संघाच्या स्कोरबोर्डवर त्या ठिकाणी वाढतोय. 4 गुणफलक झालाय. 12-4 म्हणजे तब्बल अजून देखील 8 गुणांची आघाडी ही पोयनाड संघाकडे आहे. तोपर्यंत ऋत्विक देखील बिनधास्तपणे त्या ठिकाणी आहे. कारण तेवढे प्रयत्न करावेच लागतील किंवा करावे लागणार आहे. ती पण भूमिका नाहीये तरी सुद्धा आधीमध्ये एखादा गुण मिळतोयच जो आपल्यासाठी प्लस असेल, जो आपल्यासाठी खऱ्या अर्थानं अधिकचा असेल. आता मात्र 13 झालाय. 12चा 13 झाला. पुन्हा एकदा निखिल. बोनस गुण नक्कीच त्या ठिकाणी नागोठणे संघाला मिळतोय.
बोनस गुण मिळालेला आहे. म्हणजे 1 गुण अजून देखील वाढलाय. म्हणजे 5 गुण निश्चितपणे नागोठणे संघाच्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मला का नाही टाकलं मध्ये 13-5. वेळ मात्र हळूहळू कमी होत जाणार. म्हणजेच अजून देखील संधी आहे नागोठणे संघाला. गुण मिळवण्याचा इरादा, गुण मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे नागोठणे संघाच्या माध्यमातून केला जाईल. कारण तरच आपला संघ कुठेतरी विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल. जसे मागील सगळेच दिवस महत्वाचे होते तसा आजचाही दिवस तितकाच महत्वाचा होता. कारण 2 संघ जे पात्र झालेले उद्यांसाठी महत्वाचे असतील. उद्या आणि परवा, उद्या महिलांचे देखील 3 संघ त्या ठिकाणी असतील, ज्यामध्ये पेण असेल, दिघीसागरी असेल आणि म्हसळा असेल. हे संघ देखील असतील. एक वेगळा अनुभव वाळूच्या कबड्डीचा, बीचच्या कबड्डीचा. कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभव असला पाहिजे, प्रत्येक कबड्डीचा अनुभव आपल्याकडे असला पाहिजे. सुरुवातीला धुळ्यामध्ये कबड्डी खेळली जायची. आता मात्र देखील धुळ्यामध्ये कबड्डी खेळून, अर्थात लाल मातीमध्ये कबड्डी खेळून, मॅटवर कबड्डी खेळून या ठिकाणी वाळूमध्ये देखील तितकाच चांगला कबड्डी खेळतोय. क्या बात आहे. 2 गुण 3 का त्या ठिकाणी 3 सॉरी दर्शन चढाईसाठी दर्शन येतोय. आपल्या चांगल्या गुणांचं नेहमीच दर्शन घडवणारा, दर्शन देणारा हा खेळाडू आहे. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. आता मात्र नाही. आमचा घासे देखील उत्तम त्या ठिकाणी खेळ करतोय आणि चांगल्या पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी घासेच्या माध्यमातून देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास या स्पर्धेचा, आजच्या दिवसाचा, या क्षणांचा सांगता समारोप थोड्याच वेळात त्या ठिकाणी होईलच. आमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी ही स्पर्धा गुणलेखक नावांची नाव आहेत. तुम्ही असले तर बरं वाटतो. तुम्ही बोललो बघा आता जे पंचायत होते पंचांशी तुम्हाला दिलेली बरोबर आहे. आठवणी टाकतो माहिती या ठिकाणी आमचे पत्रकार खैरे साहेब यांच्या देखील लेखणीमध्ये ही संपूर्ण स्पर्धा त्या ठिकाणी आलेली आहे. कारण नक्कीच प्रत्येक आमच्या बांधवांपर्यंत ही स्पर्धा पोहोचणं गरजेचं आहे. कारण असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाहीये, फक्त रायगड जिल्ह्यामध्ये हा या ठिकाणी उपक्रम घेतला गेला. तो अनेकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे, पोहोचला पाहिजे. नक्कीच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक जण, अनेक नेतृत्व आहे. जसं की संजय मोकल सर देखील आपण पाहतोय, ज्यानं कबड्डीचा धुळा, कबड्डीचा गंध आपल्या कपाळाला लावला आणि तेव्हापासून आजता गायत ही कबड्डीची सेवा मात्र कायमस्वरूपी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. जे पोलीस दलासाठी देखील, रायगड पोलीससाठी देखील खूप मोठं योगदान, कबड्डी खेळाच्या माध्यमातून कबड्डी खेळाडू म्हणून देखील एक मोठी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मारुती म्हात्रे असतील, त्यांनी देखील पोलीस कबड्डीसाठी एक मोठी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर या ठिकाणी अनेक सगळेच खऱ्या अर्थानं कौतुकाचं पात्र आहेत. मैदानावरचा या ठिकाणी विपिन असेल, विपिन थळे असतील किंवा त्या ठिकाणी समजिस्कर सर असतील, असे आमचे सगळेच खेळाडू आहेत.
ज्यांनी महत्वाची भूमिका मांडलेली आहे त्या ठिकाणी आमचे साखरकर सर असतील, जे सातत्यानं या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा चांगली व्हावी त्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा ऑल टीम आहेत आमच्या. या रेवदंडा पोलीस स्टेशनचे आदरणीय श्रीकांत किरोळे सर असतील, अशा अनेक अधिकारी आणि आमच्या कर्मचारी वर्गांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली मेहनत असेल आणि दिलेला सपोर्ट हा देखील तितकाच महत्वाचा आहे. सूरज वाकला असा भेटला सर कॉर्नर 15 ना 15-11 15-12. आता मात्र सामना जसा पहिला या ठिकाणी खेळला गेला तशाच पद्धतीनं या ठिकाणी हा सामना जवळपास सांगता समारोपाकडे जात असताना या खेळामध्ये काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न मात्र होतोय आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून. इथे मात्र काहीसा गायडन्स केला जातोय, कुठेतरी काहीतरी एक वेगळी भूमिका मांडावी हे सातत्यानं सांगितलं जातोय आणि इथे मात्र बोनस प्लस पॉइंट दिला जातोय. अर्थात टाळ्यांचा कडकडाट मात्र या खेळाडूसाठी केला जातोय, कारण आपल्या संघासाठी 2 गुण मात्र विशेष पद्धतीनं त्या ठिकाणी मिळवले गेलेत. 17 गुणांची संख्या झाली पोयनाड संघाकडे 17. चला विसल वाजले म्हणजे लगेच आपण सुरू करायचं आहे. शेवटी अटीतडीची लढत मात्र आपण पाहतोय. अटीतडीचा प्रसंग मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हीच आशा आणि हीच अपेक्षा पुन्हा एकदा 2 vs 1 कारण जीवनदान मिळतोय ते त्या ठिकाणी आपल्याला राजजंगम हा इन मध्ये आलेला आहे. आणि आता मात्र इथे सुपर टॅकल्स सक्सेस होणार का? कारण कुठेतरी चढाईसाठी प्रयत्न केला जातोय, अडवला जातोय, थांबवला जातोय, अडकवला जातोय. पुन्हा एकदा तीच भरारी आणि त्याच जोशामध्ये आता मात्र नाही. जरी 2 असले तरी तितक्याच ताकदीनं आणि शक्तीनं त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी अर्थात चढाई बहादराचा सामना मात्र यशस्वी पद्धतीने केला गेला आणि खेळाडू मात्र बाद झाला. अर्थात अजून एका गुणांची भर त्या ठिकाणी वाढली, म्हणजेच 1+1 म्हणजेच त्या ठिकाणी सुपर टॅकल्सचा देखील 1 गुण आपल्या संघाला मिळाला, तो म्हणजेच पोयनाड संघाला. खूप सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रंगात आलेली स्पर्धा, रंगलेली स्पर्धा अर्थात त्याच्यामध्ये दंग झालेली आमची या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून आमची संपूर्ण स्पर्धा पाहणारे आमचे सगळे कबड्डीचे चाहते वर्ग. कारण तुमच्या आमच्यावरच खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धा अवलंबून असतात. अनेक व्ह्यूज त्या ठिकाणी आपण पाहिले, अनेक जण या ठिकाणी ही स्पर्धेचा आनंद घर बसल्या देखील घेत आहेत. आमचे विप्लवजी म्हात्रे यांच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजजंगम थोड्या काळाचा अवलंब केला जातोय. 18-12 आहे ना 19 सुपर टॅकलचा 1 पॉईंट ना 19-12 ना. ओके 19-12 असा गुणफलक आहे. पोयनाड संघ 19 आणि नागोठणे 12. 7 गुणांची आघाडी आपण पोयनाड संघाकडे पाहतोय. आता मात्र आपला संघ खूप खरं तर काही गोष्टी आपण खेळावरच अवलंबून असतात. नशिबाचा भाग 0 असतो आणि कर्तृत्वाचा भाग मोठा असतो, हे लक्षात ठेवा. संघ खऱ्या अर्थानं लोणाचा बोजा येतोय की काय असा पोयनाड संघ होता, परंतु देवतारी त्याला कोणामारी. खऱ्या अर्थानं इथे मात्र तारले संघाला आणि एकाचे 3 खेळाडू मैदानामध्ये आले. तदनंतर पुन्हा सुपर टॅकल झाला. अशा पद्धतीनं गुणांची संख्या मात्र सातत्यानं वाढतच गेली. नाव आहे ना इथं टाकतात वेदू छोटा 3 आहेत. आता पुन्हा एकदा सुपर टॅकल साठी मात्र संधी आहे. चढाईसाठी मात्र प्रथमेश येत असताना आपण पाहतो. प्रथमेश हा देखील काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये, हा देखील तितक्याच पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा प्रयत्न करतोय आणि 1 गुण आपल्या संघासाठी देखील पुन्हा एकदा मिळवतोय. पाहायचं आता मात्र 13 रेड. तिसरी चढाई आहे, डोअर डाय करावंच लागणार आहे, मिळवावंच लागणार आहे, अन्यथा आपण बाद होऊ शकता. आणि म्हणून प्रयत्न तर महत्वाचेच आहेत.
14, 15, 16, 17 दोनचीच आहे. याला म्हणायचं आत्महत्या. सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अर्थात या ठिकाणी अभिनंदन असेल